माझं नाव सोमनाथ सावंत, लोटा पश्चिमचा तंटामुक्ती अध्यक्ष आणि भ्रष्टाचारचा जिल्हाध्यक्ष बी आहे. तरी गावात काही राजकारण्यांनी ग्रामसभेमध्ये माझ्यावर हल्ला केलेला आहे. मला भरपूर लागलेला आहे, माझ्या डोक्याला मार लागलेला आहे. आणि विषय काहीच नाही की मी माझ्या भावाला विचारलं की बाबा तू त्या ग्रामसभेमध्ये तुझा राजीनामा का दिला. राजीनामा का दिल्यानंतर मी त्याला विचारल्यानंतर ते मग काही कारण सांगल्यानंतर मी का विचारलं असे त्याच्या पार्टीच्या लोकांनी मला बेदम हाणून माझ्या डोक्याला मार लागलेला आहे. सिटी स्कॅनमध्ये हे झालेलं आहे. बऱ्याच अशा म्हणजे पार्टी बाईक करून त्या लोकांनी मला बेदम मारलेला आहे. आणि मी भ्रष्टाचारचा अखिल भारतीय भ्रष्टाचार जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे मी गावात वन विभागाची जमीन त्या लोकांनी अर्ज दिल्यामुळं त्याला व्हिडिओला अर्ज दिल्यामुळं तहसीलला अर्ज दिल्यामुळं त्या लोकांनी बी माझ्यावर आरोपीच जास्त धरलेला आहे किंवा ती जमिनीला त्यांना लेटर गेलेले आहेत. वन विभागाचे लेटर गेलेले आहेत किंवा ती बऱ्याच 50 वर्षापासून ती जमीन खात आहेत. म्हणून त्यांना ती लेटर गेल्यामुळे त्यांनी ते अजून दवापूस काढला की ह्याला हाना की आपली जी खायलो ते त्याला पचा नाही गेलेला आहे. आणि मी भ्रष्टाचारच्या ह्याच्यामधून मी ती त्यांची जमीन काढलेली आहे की बऱ्याच दिवसापासून ती किंवा एसीच्या लोकाला जे काहीची तर ते पाटील लोक गायलेले आहेत. त्या पाटील लोकांनी असा माझ्या दाद धरून त्यांनी बा ह्या दोन्ही गोष्टी साधून ग्रामसभेच्या त्या दोन्ही पार्टीने जबरीनं मारहाण करून माझ्या डोक्याला हातापायाला भरपूर इजा झालेल्या आहेत. माझ्या डोळ्याला भरपूर लागलेला आहे, डोळ्यात झालेलं आहे, नाक सूज त्यालाही भरपूर मार लागलेला आहे. तर या यांच्यावर अशी कारवाई व्हावी की ह्यांनी आणि आता मी गावात गेलो तरी ह्यांनी असं सांगितलं नाही तू गावात आलो तुला मारलं जाईल की पोलिसांनी त्याची दक्षता घ्यावी. ही जेवढी मी नावं देईल त्यांच्यावर पूर्ण कारवाई झाली पाहिजे. कोणत्या गावचं प्रकरण आहे? लोटा पश्चिम, कळंब तालुका लोटा पश्चिम. आम्हाला शिराडोन पोलीस स्टेशनपर्यंत आहे. तरी बी शिराडोन पोलीस स्टेशननं अजून मी काही ॲक्शन घेतलेली नाही. त्याला काय तक्रार दिली? 24 तास तक्रार दिली. ते मी म्हणलं मेडिकल करा. मी मेडिकल करायला गेलो. मेडिकल करून मंगरुळला मेडिकल केलं. मंगरुळला मला कळंबला रेफर केलं. कळंबनं धाराशिवला रेफर केलं आहे. तरीही पोलीस स्टेशननं कुठलाही मला फोन नाही, अगर कुठलाही माझी चौकशी केली नाही. तर ह्याची तात्काळ चौकशी व्हावी. आपली काय मागणी आहे? आपली मागणी आहे की ज्या लोकांनी मला मारलेलं आहे त्या लोकांवर तात्काळ कारवाई व्हावी. आणि माझ्या कुटुंबाला सुद्धा भीती आहे त्यांच्यापासून. कारण का माझ्या गावामध्ये माझं एकच घर आहे. अख्खी चव्हाण अडसुळ खोशे आहेत. माझ्या गावामध्ये माझं एकच घर आहे. तर ह्या पोलीस स्टेशन दक्षता घ्यावं की माझ्या परिवाराला काय झालं नाही पाहिजे. नाहीतर ह्याच्यात पोलीस स्टेशन जिम्मेदार राहील. जेवढे मी नावं देत त्या लोकांनी रातोरात एक अटक झाली पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे. ग्रामपंचायतमध्ये CCTV आहे आणि ह्या लोकांची सरकार बी नसली तरी हे दबावाखाली ते CCTV कॅन्सल करतात. त्याच्यामुळे लवकरात लवकर पोलीस स्टेशनने आणि काही पोराईंनी व्हिडिओ बनवलेले आहेत. या पोराईली मारहाण करून त्यांचे मोबाईल त्यांनी जप्त केलेत. ते त्यांनी डिलेट मारलेत. त्या पोराईचे बी मी नावं देणार. त्या पोराईचे मोबाईल रिसेट झाले पाहिजे. त्या मोबाईलमधून सगळी व्हिडिओ कॅसेट निघणार आहे. त्याच्यामुळं तात्काळ लोटा पश्चिमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन CCTV कॅमेरे चेक करावे. ह्या पोलीस स्टेशनला आमचा पोलीस स्टेशनला लवकरात लवकर जावं.